सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नुकतेच निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा आज सांगली येथे खरे मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। जिल्ह्याभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने सभागृहात जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी 2 मिनिटे शांतता पाळून त्यांना आदरांजली वाहिली आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजयी सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। जनतेने दिलेला कौल हा विश्वासाचा आहे। हा विश्वास विकास कामांद्वारे सार्थ ठरवण्याची जबाबदारी सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले। ग्रामीण भागातील विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा आणि शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले। यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुरेश भाऊ खडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यदेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, ब्रह्मानंद पडळकर, धीरज सूर्यवंशी, गजानन मगदूम, रवींद्र आरळी, युटी जाधव, विलास काळेबाग, बंडूशेठ कातुरे, राजूशेठ जानकर तसेच जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कार सोहळ्यात निवडून आलेल्या सदस्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला। संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला। आगामी काळात सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रतिनिधी एकदिलाने काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।